एका नवरीला म्हणलं नवऱ्याचं नाव घे. तिनं नाव काय घेतलं? कुत्र्यात कुत्र्यात तांबड्या कुत्र. म्हणलं हिचा नवरा मी आला. म्हणली कुत्र्यात कुत्र तांबड्या कुत्र त्याच्या नावचं घालते मंगळसूत्र. म्हणलं तुझा संसार असाच तांबड्या कुत्र्या संग चालू होती. एक तर महाराजाची बायको, कुणीच मनावर घ्यायचं नाही, व्यासपीठावाले मनावर घ्यायचं नाही. महाराजाची बायको. तिला म्हणलं बाई तुझं नशीब उघडलं, तुला महाराज नवरा भेटला. म्हणली डोळं फुटलं नवरा केला. म्हणली का? म्हणली 7 दिवस बोबलं थिडतय, काला झाल्याशिवाय घरी पालता पडत नाही. पंचायत झाली म्हणली वळखायची. म्हणलं जाऊ दे आता काय बोलण्यात अर्थ आहे. तिथं काही एक्सचेंज ऑफर बी नाही, जुना द्या नवीन घ्या. एकदा केला की केलाच दादा बरं काय, म्हणून विचार करून करायचं. चला मग महाराज तिला म्हणलं नाव घे. तिने नाव घेतलं. म्हणली महाराज आतगार मतगार मतगारात तेवघरात पलंग पलंगावर दिवळीत दिवळीत होतं केळ. मी म्हणलं पुढं काय? म्हणली महाराज नशीब काय बाई नशीब, केळ गेला नासून, कुठे गेला आमचा तोंड वासून. म्हणलं अतिच प्रेम आहे, काही प्रेम बिम नाही बरं का. 7व्याचा गडी. तुम्हाला काय वाटतं तुमच्या बायकोचं तुमच्यावर लय प्रेम आहे? नुसतं होय म्हणा, मग पुढचं सांगते. होय तर म्हणा. वाटतं का? वाटत असेल तर गोड गैरसमज आहे. एका म्हातारीचं म्हातारं मिळालं तिला कळलं, तिनं कालवा नाही केला, चुलपी ठेवली, 2 गरम गरम भाकरी टाकल्या, दूध घेतला, काला केला, वरपाय चालू केला. शेजारची बाई पळतच आली. म्हणली का हो मला असं कळलं तुमचा नवरा गेला? म्हणली माहिती आहे की मला. लाज वाटते का तुला? नवरा गेला आणि खायली. म्हणली एवढं खाऊ दे, पुन्हा बघ कसा दणका करते. दणका करायची गोष्ट. माणूस मेला की मी नक्की जाते, व्यासपीठावर खोटं नाही बोलणार. मी याला पण जात नाही. बाया कशा रडतात बघायला जाते.